किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये प्रॉक्टोलॉजी विषयावरील कौशल्यवर्धन अभ्यासक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. नाशिक येथील किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक यांच्या वतीने नाशिक सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्किल एन्व्हान्समेंट प्रोग्राम बेनाइन प्रॉक्टोलॉजी या 2 दिवसीय विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे यशस्वी आयोजन 18 व 19 जुलै 2026 रोजी करण्यात आले. या अभ्यासक्रमात महाराष्ट्रासह विविध भागातील प्रॅक्टिस करणारे शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या अभ्यासक्रमाचे कोर्स कन्व्हेनर डॉक्टर स्वप्नील पारख तर कोर्स पॅट्रन डॉक्टर प्रमोद शिंदे हे होते. डॉक्टर कुशल मित्तल आणि डॉक्टर प्रवीण गोरे यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभाग घेतला. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉक्टर आनंद कामतन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या 2 दिवसीय शैक्षणिक कार्यक्रमामध्ये 20 लाईव्ह शस्त्रक्रिया आणि 15 तज्ज्ञ व्याख्याने आयोजित करण्यात आली. विशेष म्हणजे फिस्टुला इन अनोममध्ये पुनरावृत्ती आणि मलधारणेवरील नियंत्रणाचे व्यवस्थापन या विषयावरील डॉक्टर कुशल मित्तल यांनी केलेले प्रमुख व्याख्यान उपस्थित शल्यचिकित्सकांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरले. या प्रशिक्षण कार्यक्रमात नाशिक व परिसरातील 40 प्रॅक्टिस करणारे शल्यचिकित्सक तसेच 20 निवासी शल्यचिकित्सक सर्जिकल रेसिडेंट सहभागी झाले. प्रत्येक सत्रामध्ये निवडक डॉक्टरांना प्रत्यक्ष शस्त्रक्रियेदरम्यान ऑपरेशन थिएटरमध्ये सहभागी होण्याची आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान गुदद्वार व मलाशयाशी संबंधित विविध आजारांवरील अत्याधुनिक शस्त्रक्रियांचे थेट प्रात्यक्षिक करण्यात आले. यात फिशर फिस्टुला, मूळव्याध, पायनोलाइडल, सायनस, रेक्टल प्रोलॅप्स यासारख्या आजारांवरील आधुनिक उपचार पद्धतींचा समावेश होता. तसेच लेझर प्रॉक्टोलॉजी, LIFT तंत्र, लेझर पायलोनिडोप्लास्टी, चिवटे प्रक्रिया, फिस्टुलेक्टॉमी, ट्रान्सअनल सॅक्ट्रो रेक्टोपेक्सी, एक्सिशनल हेमोरॉइडेक्टॉमी यासारख्या आधुनिक शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. या कार्यक्रमांसाठी रुग्णांची निवड OPD तपासणीतून करण्यात आली होती. सर्व आवश्यक तपासण्या करून अनेक रुग्णांवर अत्यल्प खर्चात तर काहींवर पूर्णतः मोफत औषधोपचार करण्यात आले. शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी उच्च दर्जाची ऑडिओ व्हिडिओ प्रणाली उभारण्यात आली होती, ज्यामुळे सभागृहातील डॉक्टरांच्या प्रत्येक शस्त्रक्रिया बारकाईने पाहता आली आणि ऑपरेशन थिएटरमधील तज्ज्ञांशी थेट संवाद साधता आला. या अभ्यासक्रमामध्ये गुदमार्गाची रचना, मूळव्याध, फिशर, फिस्टुला, पायलोनाइडल, सायनस, प्रॉक्टोलॉजीतील इमेजिंग, शस्त्रक्रियेनंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंती, बद्धकोष्ठतेचे व्यवस्थापन तसेच लेझर शस्त्रक्रियेतील नव्या तंत्रज्ञानावरही तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर स्वप्नील पारख म्हणाले, SEPA या उपक्रमाचा उद्देश शल्यचिकित्सकांना आधुनिक आणि पुराव्यावर आधारित शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे हा आहे. अशा प्रकारच्या लाईव्ह कार्यशाळांमुळे युवा शल्यचिकित्सकांचा आत्मविश्वास वाढतो आणि रुग्णांना अधिक दर्जेदार व सुरक्षित उपचार देण्यास मदत होते. डॉक्टर राज नगरकर हे म्हणाले, या यशस्वी आयोजनामुळे किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक यांनी वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आधुनिक शस्त्रक्रिया प्रशिक्षण क्षेत्रातील आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली असून भविष्यातही अशा राष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. एकाच वेळेस एका पेशंटला एकापेक्षा जास्त कॅन्सर्स असण्याचं निदान अनेक वेळेस झालेलं आहे. परंतु 78 वर्षीय पुणे येथील सिनियर सिटीजन यांना तोंडाचा कॅन्सर आणि आतडीचा कॅन्सर हे दोन्ही कॅन्सरचं जेव्हा निदान झालं त्यावेळेस फॅमिली खूप डिस्टर्ब झालेली होती. कारण बाबांना हृदयाचा पण त्रास होता, मेंदूचा पण एक पॅरालिसिसचा झटका येऊन गेलेला होता, डायबिटीज, BP शिवाय दम्याचे पण त्रास होते. अशा स्थितीमध्ये तोंडाच्या कॅन्सरचं ऑपरेशन आणि आतडीच्या कॅन्सरचं ऑपरेशन हे दोन्ही कॅन्सरचे ऑपरेशन एकाच वेळेस करणं खूप रिस्की असल्या कारणाने करायचं की नाही करायचं या भीतीने ते ग्रासलेले होते. आणि अनेक डॉक्टरांना भेटल्यानंतर प्रत्येकाने ऑपरेशन करावं लागेल याबद्दल सल्ला तर दिला, परंतु जोखीम खूप असल्या कारणाने कुठेतरी फॅमिली तो निर्णय घ्यायला टाळत होती. अशा याच्यात त्यांनी पुण्याहून नाशिकला येऊन जेव्हा आम्हाला भेटले त्यावेळेस ॲज अ टीम म्हणून मी व माझे सहकारी, ज्याच्यामध्ये प्लास्टिक सर्जन आहे, कॅन्सर सर्जन आहे, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, किमोथेरपीचे डॉक्टर, आम्ही सर्वांनी मिळून ज्यावेळेस असेस केलं तर बाबांना सर्जरीशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. रिस्क समजून सांगितल्यानंतर त्यांनी सर्व मान्य केलं आणि आम्ही त्यांच्या दोन्ही सर्जरीज केल्या.
पहिली सर्जरी मोठ्या आतड्याच्या कॅन्सरसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. ती सर्जरी केल्यानंतर 5 दिवसानंतर बाबांना डिस्चार्ज करून आठवडाभर ते नाशिकमध्येच थांबले आणि पुन्हा दुसऱ्या सर्जरीसाठी ॲडमिट होऊन त्यांच्या हिरडीचा भाग म्हणजे हाडाचा भाग काढून गळ्यातल्या ग्रंथी काढून प्लास्टिक सर्जरी करून परत तिथे दुसरं हाड लावण्यात आलं. 3 आठवड्यांमध्ये नाशिकमध्ये त्यांचा जो मुक्काम होता, या 3 आठवड्यामध्ये त्यांच्या दोन्ही शस्त्रक्रिया व्यवस्थितपणे सुखरूपरित्या झाल्या आणि ते पुन्हा पुण्याला आपल्या घरी गेले. इनफॅक्ट यांच्याबद्दल थोडंसं कौतुकास्पद असं होतं की त्या कुटुंबियांनी दाखवलेला विश्वास आणि ॲज अ टीम म्हणून जेव्हा सर्व टीम वेगवेगळ्या स्पेशालिटीज एकत्र येऊन काम करतात तर निश्चितपणे दोन्ही मोठे जोखमीच्या शस्त्रक्रिया एकाच वेळेस करता येणं शक्य असतं. सर, एरवी लोक नाशिकहून पुण्याला उपचारासाठी जातात, पण पुण्याहून पेशंट नाशिकला येतात, त्याचं काय रहस्य आहे? इनफॅक्ट आजही आपल्याकडे पुणे, मुंबई, गुजरात किंवा मराठवाडा, विदर्भातनं येणारे पेशंटचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे आणि हे पेशंट्स म्हणजे जसं आम्ही रिव्हर्स ड्रेन म्हणतो, तिकडचे पेशंट नाशिकला का येतात तर नाशिकमध्ये एकाच छताखाली सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण वेळ उपस्थित असल्या कारणाने जेव्हा एक टीम म्हणून काम केलं जातं तर निश्चितपणे रिझल्ट चांगले असतात आणि त्या रिझल्ट्समुळे हे सर्व पेशंट्स नाशिकला प्रिफर करता येतात.